सध्याच्या महायुतीच्या सरकारचा मी निषेध करतो आणि या चाललेल्या कारभाराबाबतीत मी दिलगिरी व्यक्त करतो. गेल्या कित्येक वर्षापासून जो का 18 पगड जाती समाज ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून कुठंतरी थोडंफार न्याय हक्कासाठी लढत होता आणि काहीतरी त्याला काय मिळत होतं, परंतु सध्या अशी परिस्थिती आहे. आज ओबीसीच्या डोळ्याला अश्रू पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि आजपर्यंत जे काही एसटी आरक्षण संदर्भात धनगर समाज गेले 70 वर्षापासून संघर्ष करत होता, तोही कुठेतरी आता या मध्यंतरी ओबीसी आणि एसटी या द्विदल भूमिकेत अडकलेला आहे. आणि शेंडगे, डांगे, त्यांच्यानंतर जानकर, पडळकर असे जे काय पश्चिम महाराष्ट्रातले नेते येतात आणि आरक्षणाच्या माध्यमातून राजकारण करतात, आमदार होतात, मंत्री होतात आणि धनगर समाजाचा जो काय प्रश्न आहे तो कायम तसाच प्रलंबित राहत आहे. त्यामुळे आता आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीनं या पश्चिम महाराष्ट्र नेतृत्वावर कुठला विश्वास न ठेवता आम्ही स्वातंत्र्य भूमिकेत धनगर समाज क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्य शासनाला बेजार करून सोडणारा त्याला वेठीस धरणार आहोत आणि आमचा एसटी आरक्षण प्रश्न हा मार्गी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार.